नमस्कार सर्वांचे विद्यार्थ्यांनो, आरजी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी रेश्मा गोळे तुमचे सहर्ष स्वागत करते। आताच निघालेल्या जिल्हा न्यायालय भरतीमध्ये TCS पॅटर्न अनुसार मराठी ग्रामर विचारलं जाणार आहे। चला तर आपण त्यांचे काही क्वेश्चन पाहणार आहोत। मग पहिला क्वेश्चन आहे, तुमचा वेळ न वाया घालवता आपण मराठीचे क्वेश्चन पाहायला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, मराठी भाषेचा उगम डायडॅश भाषेपासून झाला आहे। मराठी भाषेचा उगम डायडॅश भाषेपासून झाला आहे। तुम्हाला देखील उत्तर येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाइप करा। आपण 10 क्वेश्चन घेणार आहोत, त्यातून तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे देऊ शकता हे तुम्हालाही कळेल। म्हणजे तुम्हाला आणखीन अभ्यासाची किती तयारी करायची आहे आणि अभ्यास किती वाढवायचा आहे हे तुमच्या लक्षात येईल। मग मराठी भाषेचा उगम डायडॅश भाषेपासून झाला आहे, तर मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेपासून झाला आहे? मग संस्कृत प्राकृत भाषेपासून मराठी भाषेचा उगम झालेला आहे। चला तर मग आता दुसऱ्या प्रश्नाचा प्रश्न पाहूया। भाषा हा शब्द डायडॅश या संस्कृत धातूपासून मराठीत आला आहे। भाषा हा शब्द, आज आपण भाषेवरती प्रश्न पाहणार आहोत, नंतर आपण चॅप्टर वाइज क्वेश्चन कव्हर करणार आहोत, नंतर वर्णमाला हा चॅप्टर कव्हर करणार आहोत। भाषा हा शब्द डायडॅश या संस्कृत धातूपासून मराठीत आला आहे। भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत धातूपासून मराठीत आला आहे? भाष। पुढील तिसरा प्रश्न आहे, नष्ट न होणारे म्हणून त्याला डायडॅश असे म्हणतात। नष्ट न होणारे म्हणून त्याला काय म्हणतात? मग नष्ट न होणारे अक्षर। पुढील चौथा प्रश्न पाहूया। आपण जी लिपी वापरतो ती मराठी लिपी डायडॅश होय। आपण जी लिपी वापरतो, सांगा पाहू या प्रश्नाचं उत्तर, कमेंट मध्ये पटकन टाइप करा। आपण जी लिपी वापरतो ती मराठी डायडॅश लिपी होय, तर ती कोणती लिपी आहे? बालबोध लिपी। बालबोध लिपी आहे। पुढील त्याच प्रश्नावर आधारित प्रश्न आहे, बालबोध लिपी हिलाच डायडॅश असे देखील म्हणतात। बालबोध लिपी हिलाच डायडॅश असे देखील म्हणतात, तर मग बालबोध लिपीलाच काय म्हणतात? देवनागरी। देवनागरी लिपी म्हणतात। पुढील 6वा प्रश्न आहे, व्याकरण हा शब्द डायडॅश यांपासून बनलेला आहे। व्याकरण हा शब्द कसा बनलेला आहे? चला तर उत्तर टाइप करा पटकन, तुम्हाला मी वेळ देते उत्तर टाइप करण्यासाठी। व्याकरण हा शब्द डायडॅश यांपासून बनलेला आहे। व्याकरण हा शब्द कसा बनला आहे? वि अधिक आ अधिक कृ कंसामध्ये करण। व्याकरण हा शब्द या शब्दांपासून बनलेला आहे। चला तर पुढील 7वा प्रश्न आहे, पतंजलीने व्याकरणाला डायडॅश असे नाव दिले। पतंजलीने व्याकरणाला डायडॅश असे नाव दिले आहे। चला तर उत्तर टाइप करा। पतंजलीने व्याकरणाला काय नाव दिलं आहे? शब्दानुशासन। पुढील 8वा प्रश्न आहे, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तरच त्यास डायडॅश असे म्हणतात। ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला असेल तर त्यास काय म्हणतात? काय म्हणतात? शब्द। पुढील 9वा प्रश्न आहे, क्रमबद्ध शब्दांच्या पूर्ण अर्थाच्या बोलण्याला काय म्हणतात? क्रमबद्ध शब्दांच्या पूर्ण अर्थाच्या बोलण्याला काय म्हणतात? करा उत्तर टाइप करा। वाक्य म्हणतात। काय म्हणतात? वाक्य म्हणतात। शेवटचा 10वा प्रश्न आहे, पूर्वी मराठी भाषेत एकूण किती वर्ण मानले जात? पूर्वी मराठी भाषेत एकूण किती वर्ण मानले जात?
48 वर्ण पूर्वी मानले जात। तर विद्यार्थ्यांनो, TCS पॅटर्ननुसार मराठी व्याकरणाचे काही प्रश्न मी घेण्याचा प्रयत्न केला आहे। प्रश्न तुम्हाला 10 प्रश्नांपैकी किती प्रश्न तुम्ही सोडवले, तुमची किती उत्तरे बरोबर आली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपले RJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला अशाच व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल। आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये।